व्हिडिओमध्ये लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये ते 1 एप्रिल 2023 नंतर जर मुलगी जन्मास आली असेल तर सरकारकडून आपल्याला लेक लाडकी योजनेमध्ये आपला अर्ज करू शकतात। त्यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा, त्यानंतर आपल्याला अर्थसहाय्य किती मिळणार आहे, ह्या योजनेसाठी आपल्याला कागदपत्रे काय काय लागणार आहे, ही सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ आपण लेक लाडकी योजनेपर्यंत पहा। सर्वात प्रथम आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे राज्यातील मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्यासाठी 2023 मध्ये बजेटच्या वेळी ही योजना आपल्या समोर आलेली आहे। मित्रांनो, या लेक लाडकी योजनेचं उद्दिष्ट राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून तर 18 वर्ष होईपर्यंत 5 टप्प्यामध्ये 98,000 रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे। लेक लाडकी योजनेत मुख्य मुलीसाठी सुरू करण्यात आलेली महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील जन्मलेल्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून सामाजिक आणि आर्थिक विकास होईल, हे ध्यानात ठेवून महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना ही सुरू केलेली आहे। लेक लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली साठी हा अर्ज करू शकता। त्याच्यासाठी आपल्याला आपलं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असे पाहिजे। लेक लाडकी योजना, लेक माझी लाडकी योजना अर्थसहाय्य या टप्प्यानुसार आपल्याला मिळणार आहे। मित्रांनो, पहिला टप्पा मुलीच्या जन्माच्या वेळी 5,000 रुपये मिळतील। दुसरा टप्पा मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये मिळणार। तिसरा टप्पा आपल्याला मुलगी 6वी मध्ये गेल्यावर 7,000 रुपयाचा मिळणार आहे। मित्रांनो, आणि त्यासाठी चौथा टप्पा मुलगी 11वी मध्ये शिक्षण घेत असल्यास तिला 8,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। मुलीच्या 18व्या वर्षी तिला 5वा हप्ता मिळणार आहे, त्यामध्ये रक्कम 75,000 रुपये एवढी राहील। असे 5 टप्पे आपल्याला लेक लाडकी योजनेमध्ये अर्थसहाय्य मिळणार आहे। एकूण लाभ आपल्याला 1,01,000 रुपये असे मिळतील। तर आपल्याला हा जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका, मुख्य सेविका याच्याकडे आपण डॉक्युमेंट जमा करू शकता। त्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे हे जाणून घेऊ। मुलीचा जन्म दाखला लागेल, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागेल, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। मित्रांनो, उत्पन्न तहसीलदार साहेबांचे किंवा सक्षम अधिकारी याचा असणं आवश्यक आहे। अर्जदार मुलीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी अट शिथिल आहे। पालकाचे आधार कार्ड लागेल, पासबुकाची झेरॉक्स लागेल, रेशन कार्ड लागेल, आपल्याकडे जे असेल ते पिवळं किंवा केशरी, आईचा पासपोर्ट साइज फोटो लागेल, मतदान कार्ड लागेल। मतदान कार्ड मध्ये शेवटच्या लाभार्थ्याकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याबाबतचा दाखला घ्यावा लागेल आपल्याला आपल्या ग्रामपंचायत BLO यांच्याकडून। संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड ही घ्यावा लागेल। मित्रांनो, त्यानंतर आईचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे प्रमाणपत्र हे आपल्याला घ्यावा लागेल। अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसावा, अविवाहित असल्याबाबतचं स्वयं घोषणापत्र आपल्याला द्यावा लागेल 18 वर्षानंतर, आणि आपल्याला मोबाईल नंबर लागेल। मित्रांनो, हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या आपल्या विभागामधल्या आपल्या वार्ड मधल्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका याच्याकडे जमा करायचे। कागदपत्र पूर्णपणे व्यवस्थित नीट बघून घ्यायचे
आपली पूर्ण कागदपत्र झाल्यानंतर खातरजमा करायची आणि आपली कागदपत्र अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका याच्याकडे जमा करायचे आहे. लेख लाडकी योजनेचे लाभार्थी पात्र पडताळणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविका आपल्याला ऑनलाईनची प्रत देईल. ती घेऊन अंगणवाडी सेविका सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करतील. सक्षम अधिकारी हे काज नियंत्रण ठेवतात. यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका यांच्या पूर्ण जबाबदारी ह्या योजनेची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे राहते. ह्या योजनेमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये 31 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली मुलगी असणं आवश्यक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. जर ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात प्रथम नोटिफिकेशन आपल्याला आली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.